पुलाव राईस बनवलं इकडे आणि इकडे वांग्याचा भरता काजू बिजू काय सर्व काय आहे त्याच्यामध्ये. भात तर रेडी झालेला आहे, फक्त आता काटा मारून घ्यायचा आपला. सगळी जण जमून बघायचं. बघू शकता बघ आमचे करीपत्ता चोरायला आले आणि ती चोरायला आली ती सरळ करायला आले आणि त्यांच्या झोपड्याने तर घुसले मस्त नागोबा. ती मगासपासून ते तेच बघताय. आता तो का तिथंच राहिला असेल, निघून गेला असेल, तो ते वाट बघता कधी निघणार तो. हे कर डाऊन कर. हॅलो गाईज, चला यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे. आता चालू आहे खाली आमच्या बाजूला गणपती बाप्पा आहे, 14 दिवसाचा का 16 दिवसाचा आहे माहीत नाही, पण त्यांच्या घरी पूजा आहे. पण लांबूनच आपल्याला प्रॉब्लेम आहे तर मला माहिती आहे, तर जाऊन तिथं फक्त उभं राहतं एक फॉर्मॅलिटी म्हणून. कारण की ना कसं होतं माहिती आहे का, ते आपल्याकडे येतात प्रत्येक गोष्टीला, आपण सुद्धा जायला पाहिजे, पण काही कारण आहे त्या गोष्टीचं, त्याच्यामुळे आपण फक्त लांबूनच चला जाऊ तिथं थोड्या वेळ उभे राहू आणि मग पुढे दाखवतो. दिव्यालासुद्धा जायचं भाजी आणायला, भाजीसुद्धा घेऊन येऊ. चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. शकतो तर चांगले जेवणाची तयारी पूजेसाठी. व्हिडिओ नानाने घेतले. हा ध्यान लाव ना आता वरता डेंजर वाप यायला वरची बुवा आले तर त्यांची ती तयारी चालू वरती आपण जाऊ शकत ना, आपण खालीच दाखवतो. मला मस्त पुलाव राईस बनवलं इकडे आणि इकडे वांग्याचा भरता काजू बिजू काय सर्व काय आहे त्याच्यामध्ये. भात तर रेडी झालेला आहे, फक्त आता काटा मारून घ्यायचा आपला. सगळी जण जमून बघायचं. बघू शकता बघ आमचे करीपत्ता चोरायला आले आणि ती चोरायला आली ती सरळ करायला आले आणि त्यांच्या झोपड्याने तर घुसले मस्त नागोबा. ती मगासपासून ते तेच बघताय. आता तो का तिथंच राहिला असेल, निघून गेला असेल, तो ते वाट बघता कधी निघणार तो. दिसला का तुला? मग काला वाट बघतो तू त्याची? दिव्या मला वाटतं मी पहाटे मागं होतो ना तेव्हा जनावर घेतला चकलाने वागला. कुठून गेला तो? डेंजर ना. शिरले साप कुठला का माहिती, मी नागाव बोललो खरं, त्यांनाच माहिती, त्याही बघले म्हणून भाकरी भूज झालं. कोण नाही गेले का ना भाकरी आमच्या चपात्या असं का ना, तर मग रोजच्या भाकरी भुजतात, आज चपात्या भुजल्या. घाबरून ना चपात्या भुजल्या असतं दुसरी. खरंच ना, घाबरून ना घाबरून भुजले ते सांग ना म्हणा. सकाळचं भुजले ती पिंडा नेली करायला. बघू शकता अविनाश जाधव शेठ माणूस. हो हो हो. आता गणपती खपले, आपल्याला पार्टी भेटेल ना आता. हा माणूस ना आलो नको, चालू जाऊ आपण. रविवार कापल्यानंतर अजून घर बरं सांग ना. गणपती अजून रविवार परत घर बरं. मग रविवार संपल्यावर बोललो मी तुला. नवरात्र टाइम अजून 15 दिवस पडले नवरात्रना. पोचल्या मगासपासून 22 जणांचे पूर्ण मकर खोलले आम्ही. बघ जमून ठेवतो पुऱ्या मकरच्या. पुढच्या वर्षीला काम आहे ते.
पूर्ण खोलली मस्तपैकी आणि आता बसल्या हैराण झालं पूर्ण. चला पटापट आता इथून होतो, फ्रेश वगैरे होतो, मग पुढं काय काय होतं आपण फोम घेऊन मारामारी करतो. लागलं त्याला ते असतील स्टॅपलर. तर झालेलं एक काम मस्तपैकी. आता घरी गेल्यावर म्हणतो मस्त फ्रेश वगैरे झालं. आता जातो थोडा लसूण चिवडा खातो कारण धीरजने आणले, मस्तपैकी खाऊन घेतो आणि मग भेटतो. आता चालू आहे पुन्हा एकदा तल्यावर. का चालू आहे त्याचा रिझन असा आहे की मला पोलीस स्टेशनमधून फोन आलेला, म्हणजे पोलीस स्टेशनमधून नव्हता, आमच्या गावच्या पोलीस पाटीलनी फोन केला होता. फक्त गणपती बाप्पा विसर्जन करायचे पोलीस स्टेशनमधले. तर आता मी तेजसला फोन केला तर तेजस नाही, कृष्णा भेटतोय. तर कृष्णा भेटला तर कृष्णाला घेऊन जाऊ आणि गाल्या वगैरे ते चालल्यात. ते असाच मित्र आहे गावातला, वर्गमित्र. तर आला तर मी त्या कृष्णाला घेऊन जातो. तर कृष्णाचीच वाट बघतोय, नाक्यावरून थांबलोय तो, नाक्यावरच कुठे आहे. तेजसने त्याला कॉल केलेला, आला तर दाखवत, नाही तर मग डायरेक्ट तल्यावरच भेटतो. काहीतरी मस्त असं नवीनच काहीतरी सेटअप आणलं आहे. आय थिंक नाशिकला जेव्हा आम्ही पालखीला जातो ना तेव्हा ते ढोल वगैरे वाजलं, DJ वगैरे असतो सेटअप, त्या पद्धतीने असा आवाज तर येत होता जेव्हा त्यांनी कॉल केलेला मला. तर बघूया आता जाऊ तल्यावर तेव्हाच समजेल आपल्याला काय आहे ते. दाखवतो, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा.
आता आम्ही तल्यावर पोलीस स्टेशनचा गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी कॉल आलेला. तर मी कृष्णाला घेऊन आलो आणि मागं बघा किती एकदम भारी वाटतंय. गणपती बाप्पा खाली घेतले आता आरती देव जय मंगल मूर्ती होती मंगल मूर्ती जगन माते मन कामना पूर्ती एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. हार काढायलाच पाहिजे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती हे कर डाऊन कर. तर काहीच पोलीस स्टेशनचं गणपती बाप्पा विसर्जन झालेलं आहे आणि कृष्णाने केलेलं आहे आणि आम्हाला कॉल आलेला म्हणून आम्ही लगेच निघून आलो. ते पोलीस आपल्यासाठी सर्व कामांसाठी अजून चला. तर आपलं विसर्जन झालेलं आहे आणि हे बघा आपले मित्र आलेत खरोलीत वरून. आता तयारी चालू असेल ना मंदिरामध्ये. आता आजच मी बॅनर टाकलं, बघितलं का तू? कसा वाटला बॅनर? आता गावातला सुद्धा बनवलाय आणि तिकडे चालू आहे लेझर लाईट. जरा कॅमेराचा इश्यू होतोय तर साईडला राहा. गणपती बाप्पा विसर्जन करून झालेलं आहे आपलं आणि कृष्णाने केला गणपती मगाशी सुद्धा सांगितला कारण की तेजस नाही भेटला आणि आपल्या अर्जंटली लगेच निघून आलो. मीच जसा घेऊन आलोय त्याला तसंच त्याला घेऊन झालोय आणि गणपती बाप्पा टेम्पोमध्ये आणलेला आहे. मॅडम सुद्धा बसल्यात मस्तपैकी
आणि हा गणपती बाप्पा शील टायगर पोलीस स्टेशनमधून होता. काल मिरवणूक होती, म्हणजे विसर्जनाचा डेट काल होता त्यांचा, पण काही कारणास्तव तो चेंज केला आणि आजच्या दिवसाला ठेवला आहे. तर आजचा मान आपल्याला भेटलेला आहे. आपण आता इथून निघू. गणपती विसर्जन झालेले आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती गेले गावाला. चैन पडे ना आम्हाला. चला आता इथून निघू डायरेक्ट घरी. तर काही जस्ट पोचलोय घरी आणि नानीचा बसलाय मस्तपैकी ओट्यावर, पण दाखवत ना मी तुम्हाला. बघ मी बोलायच्या आधीच तिथून रिप्लाय आला. जाऊन दे, मला ठसका लागला. काय बोलणार, हसता ना दुसऱ्या. आता आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंड. काहीच मस्तपैकी जेवण झालंय. चालतोय थोडा वेळ, कारण ना हल्ली जाम गाड्या लागल्या आमच्या अंगण्यामध्ये, कारण तिकडे लोक गेलेत. A few moments later. काहीच रात्रीचे 2:30 वाजलेत. मी गेलो 12 वाजता. तर विचार करा, आत्ता आलंय. चला, आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.